सर्वप्रथम तर मी सर्व राम भक्तांना राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठानाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मोदीजींना त्या खरंच मनापासून मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो। आपण मागाठाणे मतदारसंघामध्ये सुद्धा बघाल तर जसं संपूर्ण जगामध्ये जे राम भगवानांच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठानचा उत्सव आणि एक ऊर्जा जी सगळ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे ती सुद्धा मागाठाणे मतदारसंघामध्ये सुद्धा 10 पटीने आमच्या सर्व कार्यकर्ते असू देत, आमचे ज्येष्ठ नागरिक असू देत, आमची युवासेना असू दे, सगळ्यांच्या मनामध्ये हा उत्साह, हा जोश, ही उमंग या ठिकाणी निर्माण झालेली दिसते। उद्या आम्ही भव्य दिव्य राम रथ यात्रा संपूर्ण मागाठाणे मतदारसंघामध्ये काढणार आहोत, ज्यामध्ये तरुणांचा फार मोठा सहभाग आणि सहयोग त्या ठिकाणी आपल्याला दिसेल सर्वांना। त्याचबरोबर ह्या ठिकाणी प्रभू श्री रामांचं, माता सीता, हनुमानजी ह्या सगळ्यांचं आपल्याला दर्शन आम्ही घडवण्याचा प्रयत्न जे मोदीजी अयोध्यामध्ये ओपनिंग राम मंदिराचं करणार आहेत ते मागाठाणेमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मागे जर माझ्या बघाल तर आम्ही या ठिकाणी अयोध्याचं मंदिर जे आहे राम मंदिर त्याची सुद्धा आपण अगदी तशीच्या तशी हुबेहूब राम मंदिराची ते आपण हे सेट डिझाईन करत आहोत। या ठिकाणी प्रभू श्री रामांची आरती, महाआरती होणार आहे, त्याची सुद्धा जय्यत तयारी या ठिकाणी चालू आहे। एकीकडे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे तर दुसरीकडे अनेक नेते असे आहेत जे राम मंदिरवर आणि प्राण प्रतिष्ठा पर प्रश्न उपस्थित करत आहेत, आरोप प्रत्यारोप करत आहेत, त्यांना काय सांगणार? मी आरोप प्रत्यारोपाकडे दुर्लक्ष करेन, कारण की हा आमचा हिंदूंचा खूप मोठा सण आहे, उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे। त्या आनंदाच्या वातावरणामध्ये आम्ही सगळे सामील आहोत, म्हणून एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट निर्माण झालेला आहे। संपूर्ण भारतात नव्हे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगेन की विदेशामध्ये सुद्धा, कॅनडामध्ये सुद्धा माझे मित्र मैत्रिणी जे आहेत ते साफसफाई अभियान राबवत आहेत। राम मंदिरात तिकडे त्यांच्याकडे जे मंदिर आहेत, कॅलिफोर्नियामध्ये माझे US बेस मित्र आहेत ते सुद्धा तिकडे जय्यत तयारी करत आहेत। न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा LED स्क्रीन्सवर राम मंदिराचं हे दाखवणार आहेत। तर कोण वाईट काय बोलत असेल त्यांना बोलू द्या। आम्ही सर्व प्रभू श्री रामाचे भक्त, समस्त आमचे संपूर्ण जगामधले हिंदू एकवटलेले आहोत आणि आम्ही जल्लोषातच साजरा करणार आहोत। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। राजी, यहाँ पे एक मंदिर का, राम मंदिर का ढांचा बना रहे हैं, उसकी पूजा अर्चना की जाएगी प्राण प्रतिष्ठा के दौरान, क्या कहना है इस बारे में? सर, सर्वप्रथम तो मैं हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का तहे दिल से धन्यवाद करना चाहूंगा। उसी के साथ साथ सभी राम भक्त आज संपूर्ण भारतवर्ष, संपूर्ण पूरे देश में हमारे जो ये अयोध्या का क्षण जो हमारा है वो उत्सव जो कर रहे हैं प्राण प्रतिष्ठान का, उन सभी को मैं ढेर सारी शुभकामनाएं देना चाहूंगा। उसी के साथ साथ आज मागाठाणे विधानसभा मतदार क्षेत्र में हम बड़े उत्साह से यहाँ पे श्री प्रभु राम जी का स्वागत करने वाले हैं और उसी में हमारे सभी कार्यकर्ता, हमारी युवा सेना, ज्येष्ठ नागरिक से लेके हमारा मागाठाणे के एक हमारे मतदार हमारे साथ जुड़ चुके हैं। इसमें भव्य दिव्य रैली का, प्रभु श्री राम का दर्शन उस रैली के माध्यम से आपको होने वाला है। अयोध्या का मंदिर का हम प्रतिबिंब यहाँ पे लोगों को दिखाने वाले हैं। साथ ही में यहाँ पे भव्य स्टेज एक हम लोग ने बांधा है जिसमें आपको LED पे प्रभु श्री राम के मंदिर के स्थापना से लेके आज तक की जो एक स्टोरी लाइन है वो भी हम बताने वाले हैं। लोगों को ये उत्साह जो है, आज हमारे लिए ये हिंदुओं के लिए बहुत बड़ा त्योहार है, एक इतिहास संपूर्ण पूरे दुनिया के सामने मोदी जी लेके आ रहे हैं, उसका हम सभी लोगों के दिलों में, सभी लोगों के घर घर में ये पहुंचाने का काम एक राम भक्त के ओर से हम ये कर रहे हैं। हमारे यहाँ पे उदय सामंत जी जो हमारे उद्योग मंत्री है महाराष्ट्र के, वो भी यहाँ आने वाले हैं। यहाँ पे रामायण के जो कास्ट, जो टीवी में जिन्होंने अभी रामायण नेटफ्लिक्स वगैरह अगर आप देखते रहोगे तो ये जो कास्ट है पूरा रामायण का वो यहाँ पे आपको नजर आने वाला है प्रभु श्री राम के रूप में। उसी के साथ साथ आपको पूरे वर्ल्ड में जिन्होंने डांस में महारत हासिल की हुई है ऐसे X1X ग्रुप भी यहाँ पे प्रभु श्री राम के गानों पे, हनुमान चालीसा पे परफॉर्मेंस देने वाले हैं। यहाँ पे जो जल्लोष रहेगा मैं आपको गारंटी देता हूँ, जैसे मोदी जी की गारंटी है वैसे राज प्रकाश सुर्वे जी की गारंटी है कि मागाठाणे में जो जैसा उत्सव होगा वैसा उत्सव पूरे मुंबई में नहीं होगा, यहाँ पे होगा ये मागाठाणे मतदार क्षेत्र। उद्या कोण इथे गेस्ट येणार आहे? उद्याच्या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमुख उपस्थिती म्हणून
उदय सामंत साहेब या आपले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत ते येणार आहेत. त्याचबरोबर आम्ही सन्माननीय युवा सेनेचे आमचे जे उच्च नेते आहेत सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे की आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण हजेरी द्यावी. आणि मुख्य आकर्षण म्हणजे या ठिकाणी नेटफ्लिक्स वगैरे जे वेब सिरीज आपण बघतो त्याच्यामध्ये जे रामायणाचे वगैरे जे कास्ट आहेत त्याच्या संपूर्ण कास्टला या ठिकाणी आपण लाईव्ह बघणार आहात. तुम्ही पण गॅरंटी देत आहेत कशा प्रकारची गॅरंटी आहे? आम्ही ह्या ठिकाणी मागाठाणे मतदारसंघामध्ये आता रामराज्य येत आलेलं आहे. आमचं मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे असे अनेक घोषणा अगोदर ऐकण्यात आलेले, पण मंदिर आता बनलेलं आहे, तारीख सुद्धा ठरलेली आहे आणि तो जल्लोष आम्ही साजरा या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर मागाठाणे मतदारसंघामध्ये जसं रामराज्य आता आलंय तर रामराज्यामध्ये सर्व जनता सुखी राहील त्यासाठी कशा प्रकारचे या ठिकाणी मोठे मोठे प्रकल्प आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्याकडून राबवण्यात येणार आहेत त्याची सुद्धा उद्या घोषणाबाजी होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.